जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई। तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई। देता न दशमलव भारत तो यूं जब जीरो दिया मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई। तारों की भाषा दुनिया को भारत ने पहले सिखलाई। 15 ऑगस्ट 1947 भारतीय इतिहासातील ती तारीख ज्या दिवशी आपला देश ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला। भारताच्या राष्ट्रगीताची निवड कशी झाली? जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा भाषण दिलं तेव्हा गांधीजी कुठे होते? यासोबतच जाणून घेऊयात स्वातंत्र्याविषयीची काही महत्त्वपूर्ण आणि विशेष तथ्य। भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केलं होतं, परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा ते या जल्लोषात सहभागी झाले नव्हते। भारताच्या स्वातंत्र्याच्या दिवशी ते दिल्लीपासून हजारो किलोमीटर असलेल्या बंगाल येथील नोआखली येथे होते। हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सुरू असलेला धार्मिक हिंसाचार रोखण्यासाठी ते उपोषण करत होते। पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऐतिहासिक भाषण अर्थात ट्रिस्ट विथ डेस्टिनी 14 ऑगस्टच्या मध्यरात्री व्हॉइसरॉय लॉजमधून म्हणजेच आत्ताचं राष्ट्रपती भवन दिलं होतं। तेव्हा नेहरू पंतप्रधान बनले नव्हते। 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला खरा, पण भारताकडे स्वतःचं राष्ट्रगीत नव्हतं। रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्येच जन गण मन हे गीत लिहून ठेवलं होतं, परंतु भारताचं अधिकृत राष्ट्रगीत म्हणून त्याची 1950 साली निवड झाली। 15 ऑगस्ट हा भारतासह इतर 3 देशांचाही स्वातंत्र्य दिवस आहे। दक्षिण कोरिया जपानपासून याच दिवशी 1945 साली स्वतंत्र झाला होता। फ्रान्सपासून काँगो 1960 मध्ये आणि ब्रिटनपासून बहारीन 1971 मध्ये याच दिवशी स्वतंत्र झाले होते। आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच आज आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली। एक विकसनशील देश म्हणून भारताला जागतिक राजकारणात आज महत्त्वाचं स्थान असलं तरी आर्थिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या आजही आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा आहे। थोडक्यात सांगायचं तर सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया या तत्वावर चालण्यासाठी आजही आपली प्रगती अपुरी आहे। आपण त्यात हातभार लावला तरच स्वातंत्र्याच्या समराग्नीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांची बलसागर भारत हो विश्वात शोभून राहो ही प्रार्थना फलद्रूप होईल। ऐकूयात आज दिनांक 15 ऑगस्टचे दिन विशेष। काय घडले आज विशेष? (1519) पनामा सिटी शहराची स्थापना झाली। 1664 शिवाजी महाराजांनी कुडाळ प्रांतात ख्वास खानाला दुसऱ्यांदा पराभूत केले। 1824 अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले। 1862 मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना झाली। 1945 दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली। 1947 भारत देश स्वतंत्र झाला। 1947 मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले। 1947 पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले। 1948 दक्षिण कोरिया देशाची निर्मिती झाली। 1971 बहरीन देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले। 1971 अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले। 1975 बांगलादेशमध्ये लष्करी उठाव, शेख मुजीबुर रहमान कुटुंबियाची हत्या। 1982 भारतात रंगीत दूरचित्रवाहिनीच्या प्रसारणाला सुरुवात। 1988 मिले सुर मेरा तुम्हारा हे दूरदर्शनवर पहिल्यांदाच प्रसारित झाले। 1969 इस्रोची स्थापना झाली। आता ऐकूयात आजच्या दिवशी जन्म झालेल्या काही महत्त्वपूर्ण व्यक्तींची नावे। 1769 फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांचा जन्म। मृत्यू 5 मे 1821।
1867 रंगभूमी अभिनेते गणपतराव जोशी यांचा जन्म. मृत्यू 7 मार्च 1922. 1872 क्रांतिकारक तत्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा जन्म. 1904 मोटार व्हीलचेअरचे संशोधक जॉर्ज क्लाइन यांचा जन्म. मृत्यू 4 नोव्हेंबर 1922. 1912 इंदोर घराण्याचे उस्ताद अमीर खां यांचा जन्म. मृत्यू 13 फेब्रुवारी 1974. 1913 लेखक कवी भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचा जन्म. 1917 लेखिका अंबुताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचा जन्म. मृत्यू 13 नोव्हेंबर 2001. 1922 लोकप्रिय कवी वामनदादा कर्डक यांचा जन्म. 1929 साहित्यिक आणि विना मासिकाचे संपादक उमाकांत ठोंबरे यांचा जन्म. मृत्यू 7 ऑक्टोबर 1999. 1945 बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालेदा जिया यांचा जन्म. 1947 चित्रपट अभिनेत्री राखी भुलजार यांचा जन्म. 1961 चित्रपट अभिनेत्री आणि पटकथा लेखिका सुहासिनी मणिरत्नम यांचा जन्म. 1971 भारतीय गायक आणि संगीतकार अदनान सामीन यांचा जन्म. आता पाहूयात आजच्या दिवशी मृत्यू झालेल्या काही महत्त्वपूर्ण व्यक्तींची नावे. 1935 अमेरिकन अभिनेते विल रॉजर्स यांचे निधन. 1942 स्वातंत्र्य सेनानी महादेव देसाई यांचे निधन. जन्म 1 जानेवारी 1892. 1974 स्वामी स्वरूपानंद यांनी समाधी घेतली. जन्म 15 डिसेंबर 1903. 1975 बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचे निधन. आजचा सुविचार. जगणं ठाऊक असणाऱ्याला वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही. जीवन जगण्याची खरी कला त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबतच इतरांच्या आनंदाचाही मनापासून विचार करतात.